सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी दरे या ठिकाणी आगमन झालेले आहे। साहेब या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी स्वागतासाठी आलेले आहेत। या ठिकाणी महिला संपर्क म्हणून सातारा जिल्ह्याच्या कविता रेश्मा जगताप ताई आहेत। काय सांगाल, साहेबांचं स्वागत करायला आहेत, कसं वाटलं? नाही, छान वाटलं. साहेबांना जो आपला आता साताऱ्याचा जो आढावा आहे तो दिलेला आहे मी. कारण आता जी BLO आणि BLA2 BLA1 याची जी नेमणूक करतोय त्या संदर्भात साहेबांना माहिती दिली आणि साताऱ्यात खरोखर चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि पक्ष संघटना वाढवण्याचाही आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. त्याबद्दल आम्ही खूप खुश आहेत आणि आमचं कामही चांगल्या पद्धतीने चालू आहे. ते काम सांगण्यासाठी मी साहेबांना इथे आली होती. नक्की पाहायला गेलं तर यावर्षी 2026 हा आपल्यासाठी नक्की ठाकठाक ठरलेला आहे। महिला म्हणून लाडक्या बहिणी आणि आपल्याला ते नेतृत्व करायला मिळतंय, काय सांगा? खूप छान. लाडक्या बहिणीने आम्हाला खूप चांगली साथ दिलेली आहे आणि रिस्पॉन्स तुम्ही बघितलेला आहे, रिझल्ट पण तुम्ही बघितलेला आहे. आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य आपले 16 आलेले आहेत, पंचायत समिती 29 आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बदल हा सातारा जिल्ह्यात दिसून येतोय आणि असाच बदल येथून पुढे होणार आहे आणि होत राहणारच आहे. सुभाषजी कारंडे आहेत, गेल्या 2 महिन्यापूर्वी प्रवेश केला महाबळेश्वर तालुक्यातून आपण राष्ट्रवादीकडे होता, मात्र एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आल्यानंतर मात्र महाबळेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनलेला आहे, काय सांगाल आपली भावना? नक्कीच आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्ही मनापासून काम केलं इलेक्शनच्या अगोदर 2 महिन्यापासून आणि आपल्या काम केल्यामुळं सर्वांनी साथ दिल्यामुळं आपण तळदेव गट आणि कुंभोशी गट इथं आपण चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलो आणि हा विजय साहेबांसाठी फार महत्त्वाचा आहे. जेव्हा शिंदे साहेब गावाला येतात तेव्हा जेव्हा स्वागत करायचा हा आनंद कसा मिळतो आपल्याला? खूपच चांगला. ज्या ज्यावेळी साहेब येतात नेहमी त्या त्यावेळी आम्ही उपस्थित स्वागताला असतोच आणि तो आनंद